ओम शांती. आजचे अव्यक्त बापदादांचे महावाक्य. आजच्या मुरलीची तारीख आहे 2/3/2025. आजच्या मुरलीचं टायटल आहे, एकाला प्रत्यक्ष करायचं असेल तर एक रसस्थितीमध्ये राहा, स्वमानामध्ये राहा आणि सर्वांना सन्मान द्या. जितका आपण स्वमानामध्ये स्थित राहू तितका आपली एकरस स्थिती राहील आणि एकरस स्थितीचा परिणाम सर्वांना आपण सन्मान देऊ शकू. सन्मान द्याल तर सन्मान मिळेल. आज बाबा मुरलीमध्ये आपल्या सर्व मुलांच्या मस्तकावरती 3 भाग्याच्या रेषा पाहत आहे आणि हे भाग्याच्या 3 रेषा बघून बाबा खूप खूप खुश होत आहे. बाबा ह्या 3 रेषांमध्ये काय पाहत आहे तर बाबा सांगतात की एक आहे पढाई, दुसरं आहे सेवा आणि तिसरं आहे बाबा म्हणतात परमात्मा पित्याकडून मिळालेलं वरदान. ह्या तिन्ही रेषा, तिन्ही भाग्याचे लकीर हे जितकं लंब होत जातं तितकं भाग्य मुलांचं वाढत जातं. बाबा सांगतात की मुलांनो, तुम्हाला ह्या तिन्ही भाग्याच्या रेषा जर खूप दूरपर्यंत म्हणजे उंच बनवायचे असेल, श्रेष्ठ बनवायचे असेल तर पहिलं आहे बाबांनी दिलेलं शिक्षण म्हणजे ही पढाई. दुसरं आहे बाबा सांगतात जितकी सेवा कराल तितकं तुमचं भाग्य बनत जाईल. आणि तिसरं आहे बाबांनी दिलेलं वरदान. वरदान प्राप्त करण्याची वेळ आहे पहिली ब्रह्ममुहूर्त, अमृत वेला. दुसरं बाबांचं वरदान आपल्याला तेव्हा प्राप्त होतं जेव्हा आपण बाबांचं प्रत्येक श्रीमताला जी हजूर बाबा करत असतो तेव्हाही आपण बाबांच्या वरदानाचे अधिकारी बनू शकतो. तिसरं बाबांनी दिलेली सेवा, त्या सेवेमध्ये आपण जर तत्पर राहिलो तेव्हाही बाबा आपल्याला पदम गुणाने वरदानाने भरपूर करत असतात. तर ह्या तिन्ही रेषा म्हणजे मुलांचं कल्पकल्पाचं भाग्य बनवण्याची संधी आहे. दुसरं बाबा विशेष आपल्याला सांगतात की बाबांचे खरे साथी, खरे मदतगार, खरे सेवाधारी मुलं बनून राहायचं असेल तर मुलांनो, तुम्हाला निर्मोही होणं गरजेचं आहे. निर्मोही भव म्हणजे बाबा सांगतात की मोह ठेवायचं असेल तर स्वतःच्या आत्म्यामध्ये, मोह ठेवायचं असेल तर बाबांच्यामध्ये आणि मोह ठेवायचं असेल तर शुद्ध भविष्याच्या कमाईमध्ये. बाबा सांगतात की मी रोज अमृत बेले सर्व संबंधांचं वरदान मुलांना देत असतो, परंतु ते वरदानाच्या अधिकारी बनण्यासाठी किंवा त्याचे हकदार होण्यासाठी मुलांनी सकाळी उठून आपली बुद्धिरूपी झोळी ही खुली करणं गरजेचं आहे. असं नाही आपण उठलो आणि अर्धे झोपेत आणि अर्धे जागे तर असं कधी वरदान आपल्याला मिळू शकणार नाही. बाबांनी मध्य मुरलीमध्ये विस्तारामध्ये खूप सुंदर गोष्टी सांगितल्या की मुलांनो, ज्यावेळेस तुमचं भाग्य उदयाला येतं त्यावेळेस बाबा तुम्हाला भरभरून ह्या सर्व गोष्टी संगमयुगावर देत आहे. परंतु त्या दिलेल्या गोष्टी म्हणजे बाबांनी दिलेलं वर्षाचे अधिकारी आहोत, बाबांनी दिलेलं वरदान आहे, बाबांनी आपल्या मस्तकावर दिलेला तिलक आहे. तर ह्या सर्व गोष्टींचं ज्यावेळेस आपण पालन करू किंवा त्या अधिकारी बनू, त्या सर्व खजान्यांचे मालिक बनू, तेव्हा त्या गोष्टींचा किंवा त्या अधिकाराचा आपल्याला अधिकार प्राप्त होऊ शकतो. बाबांनी त्यामध्ये पुढे सांगितलेलं आहे की जो मुलगा माझ्याबरोबर खरा साथी बनवून राहतो तो ह्या दुनियामधून न्यारा आणि प्यारा राहतो.
म्हणजे देहाच्या वस्तू वैभवांपासून तो न्यारा आणि तो बाबांचा प्यारा. त्याच्या मुखामध्ये नेहमी बाबा 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 शब्द रुजत राहील. आणि बाबा सांगतात की तुम्ही दिल से, माझं बाबा म्हणतो आपण, तर एखाद्या दादींचा बाबा नाही आहे, एखाद्या दादांचा बाबा नाही आहे, किंवा बाबांनी आज मुरलीमध्ये नाव घेतलं दादी कुमारका, दादी जानकीजी, दादा शांतामणीजी, तर त्यांचा बाबा आहे की तुम्ही मनापासून म्हणता मेरा बाबा. जेव्हा आपण आपल्या स्वतःबरोबर विश्वासाने म्हणू की मेरा बाबा आहे, तेव्हा माझ्या बाबांच्या बरोबर माझा सर्व अधिकार, सर्व प्राप्तींचा अधिकार मला प्राप्त होऊ शकतो. बाबांनी मध्य मुरलीमध्ये आज सांगितलेलं आहे की मुलांनो, तुम्हाला संस्कार परिवर्तन करणं आवश्यक आहे. संस्कार परिवर्तन केले तरच संसार परिवर्तन होऊ शकतो. बाबा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, अर्थात आत्म्याचे ओरिजिनल संस्कार जे आहे ते आहे मधुरता, संपन्नता, संतुष्टता, सुखाचे संस्कार आहे, शांतीचे संस्कार आहे. परंतु आपण मायेच्या अधीन होऊन आपण ह्या सर्व संस्कारापासून दूर झालेला आहोत. आणि म्हणून ह्या कलियुगी संसारामध्ये सुद्धा अशी आपण परिस्थिती पाहत आहोत. ह्या संसाराला बदलवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ब्राह्मणाचे संस्कार परिवर्तन होणं आवश्यक आहे. आणि परिवर्तन होणं म्हणजे बाबांनी मध्ये हे सांगितलं की मुलांनो, दुसरा बदलेल मग मी बदलेल, तिसरा बदलेल मग मी बदलेल, साथी बदलेल मग मी बदलेल, माझे छोटे बदलतील मग मी बदलेल. नाही, आपण सर्वांनी एकच व्रत घेतलेलं आहे, स्वपरिवर्तनापासून तर विश्वपरिवर्तन. आपण सर्वजण ब्राह्मण बच्चे बाबांची प्रत्यक्षता करण्यासाठीच निर्माण झालेला आहोत. आपला जन्मच त्यासाठी झालेला आहे. म्हणून बाबांनी आज सांगितलं की मुलांनो, तुम्ही नेहमी एकरस स्थितीचा अभ्यास करा आणि स्वमानाच्या सीटवर नेहमी बसून राहा, तर तुम्हाला सन्मान हा अवश्य मिळेल. बाबांनी अजून पुढे सांगितलं की जितकं तुम्ही या ठिकाणी स्वमानाचा अभ्यास कराल, सन्मान तुम्हाला प्राप्त होईल. आणि फक्त इथेच नाही, तर भविष्य युगामध्ये सुद्धा तुमचा सन्मान राजाई पदावर, राजाई सिंहासनावर तुम्हाला बाबा बसवणार आहे. म्हणजे तुमचा पुरुषार्थ तुम्हाला बसवणार आहे. आणि तेच नाही, तर द्वापार युगापासून तर कलियुगापर्यंत प्रत्येक भक्त तुमच्या मंदिरामध्ये तुमची पूजा करत असताना तेवढाच तुम्हाला सन्मान देणार आहे. मग जसं बाबा म्हणतात की आज आहे पुजारी आणि उद्या बनणार आहात पूज्य, तर पूज्य आणि पुजारी हा जो खेळ आहे हा अचल चालत आलेला आहे. म्हणजे प्रत्येक ड्राम्याचं चक्र हे हुबेहूब रिपीट होतं. तर आज पुजारीपासून पूज्य बनवण्यासाठी सन्मान करा, स्वमानामध्ये राहा, एकरस स्थिती बनवा आणि एकाची प्रत्यक्षता करण्यासाठी एकजुटाने, एक संघटनामध्ये एकमत होऊन राहा. ओम शांती.